मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 39.13% जलसाठा। गेल्या वर्षी याच कालावधीत 52% साठा होता शिल्लक। मुंबईवर पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता। मुंबई पालिकेकडून आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू। टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत पालिकेचा निर्णय। पालिका खासगी पाण्याचे टँकर्स विहिरी अधिग्रहित करणार। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या। टॉवेलनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती। एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे अजित पवार यांची तक्रार केल्याची माहिती। तर शिंदेंनी तक्रार केली असं वाटत नाही अजितदादांचं वक्तव्य। तर आमच्यात कसलीही धुसफूस नाही शिंदेंचं स्पष्टीकरण। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। शरद पवार यांना उद्देशून अजित पवार यांची पुन्हा एकदा मिश्किल फटकेबाजी। 1,500 रुपये पाहून काँग्रेसच्या बहिणींनी आपल्याला मत दिलं। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं विधान। विरोधात हवा असतानाही छप्पर फाड मतं पडली, पाटील यांचं वक्तव्य। आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी ठाकरे शिंदे ऍक्शन मोडवर। पुढील लक्ष मुंबई महापालिका। उद्धव ठाकरे यांचा एल्गार, तर मुंबई पालिकेवर भगवा फडकवणारच एकनाथ शिंदे यांचा निर्धार। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महिला प्राध्यापकाची हत्या। घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह। डोक्यावर रॉडने हल्ला केल्याची माहिती। चोरीच्या उद्देशानं हत्येचा संशय। राज्यात एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ। एप्रिलच्या पहिल्या 11 दिवसात 13 जिल्ह्यांमध्ये 34 रुग्ण आढळले। बुलढाणा, नागपूर, परभणी, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती।